आता सागर आणि दोघं आम्ही जाणार आहे गुढी बघाय. सगळा येतो वय. चल मग गुढी बी कुणाक गेल्या तर कुणाका नाही. मला माहिती सागर म्हणतोय आता मला माहिती आहे. मग आता कुठं सागरने बघितल्यात गुढी काय माहित. मगाशी आम्ही मेंढर उठल्या उठल्या गेलतो जरा पाणी पाजायला. सागर आला का? माझ्याच मागं चला, इकडे तिकडे चालू नको. हे असल्या गावतात बी भ्या वाटते. वाट कुणा कोणी जायला वाट नाही ना दम ना वाट बी तुम्ही गेल्यात का काय? पाय बघितले पाय बघितल्या तिकडे जाणार. इथं खोळचं पाणी तर आपल्या त्यांनी इथं विहिरीसारखं खाल्लंय खोदलंय. त्यातनं पाणी उपासत्या ते खोळचं आणि वर मळ लावल्या तिकडं काकड्या हे जाण टाकलंय. चल बाळा ये इकडं. मस्तच भाजी लावली. आ गोडा दिसलं का इकडं? गोडा दोन नाहीत दोन. हा मित्र आलाय त्याचा. सागर मित्र आहे त्याचा. हा उरकलं का काम? मी आले गोड बघाय. दोन गोडच नाहीत. हा 4 होत तिथं. मी सकाळी आणून पाणी पाजलं. आता 2 कुणा गेले. मला वाटलं इकडं भाजी बिजी का आलं. मी घाबरले म्हणलं हा नाही इकडं नाही. ती काय ते ताई पण बोलल्या बाबा ताईने भरपूर शिरवली आणल्या. शिरवलीच बोलता ना तुम्ही? आम्ही त्याला दोडकं बोलतो. दोडका पण बोलतात. दोडका पण ना? दोडका पण बोलतात. दोडका पण बोलतात. जामच दिली. काकड्या बी दिल्या आणि दोडकं पण दिलं. काकडी पाहिजे दिली ताईने. ती काय बस झाली. बस लय दिल्या. लय दिल्या काकड्या. त्या का पिशवी भरून. भाजी अशी टिचून मस्त लागते याची. कशी शिरवल्याची. कशी टेस्टात? पाट्यावर. आम्ही नाही. मग तुम्ही कशी बनवता? आम्ही ती अशी सोलायची हा आणि अशी तेल कांद्यावर बनवतो. हो का? हा मग आम्ही बी टिचून तेल कांद्यावर बनवतो. पण टिचून ठेसा त्याचा मस्त होतो. हिरव्या मिरचीतला छान लागतो. तशी ना आम्ही बनवतो. एक दिवस टेचाय पाहिजे. हा पाट्यावर ठेचायची. लसूण मिरची वाटायची. हा. मस्त कोथमीर घालून लय मस्त. थोडासा खोबरा खिसून टाकला ना छान. तर तुम्ही इथं तिथं फिरता पण सगळा व्यवस्थित असतंय. आमचा बीट असतंय तर पीठ नाही इथं. नाही नाही हाय बरोबर आहे. आता तुमच्यासारखाच आमचा बी आहे हो. नाही पण तुम्ही कसा पाटा फिरवता? हा हा पाटा लागतोय आम्हाला. सण सुदे आपला नाही का? आम्ही आमचं पाटा आहेत घरी. मग इथं काय? एक नाही. 3 बिराडा होती. एक पण पाटा नाही. मग काय असं 3 आहेत ना? 3 आहेत. हा 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 आम्ही खोबरा बिबरा टाकतो तसाच. हा ना. मग काय आता थोड्या दिवसासाठी कशाला माणूस हा. आण नेणे करतय. मी आणतोय पाटा पण यंदा ना आणला. ते खालबत आणायचं ताई. खलबता त्याच्यावर नाही वाटत. हा वाटत ना ठेसायला लागतं. हा नाही वाटत. जर नाही यावत. मग काय बसा. नाही जाते. घोड बघते जरा. 2 घोड नाहीत. भीती वाटते ना गाड्यांची. रेल्वेची ह्याचीच भीती. आणि मग दुसरं सासू सासरा नाही नाही गावाला येते. गावाला तुम्हीच आहेत. हा आम्हीच आहे. पण तुमची भांडणा बिडणा ना होत नाही होत. नाही ना. तर ते 2 त्या पार्टी आहेत ना त्याची लई भांडणा. आपण एवढं बाहेर गावाला येतो भांडण करून तरी काय करायचे ना. काय करायचं? मग आता गावाला एवढं किती लांब आलोय आम्ही ताई. जेजुरीहून आलोय पार. तुम्ही जेजुरी राहता? जेजुरी पाशी आमचं गाव आहे राख म्हणून. हो. त्या गावाला तुम्ही येत असाल ना देवाला तिकडं? नाही कधीच ना बघितला. नाही ना. नाही. हा का? यंदा येणार. आमच्या सारखं जे आम्ही बी आता असं फिरतो ना तर कुठं देवाला नाही जाया गावात का धर्माला नाही. अजिबात नाही. मला आपली मस्त इच्छा होती की जावं आमच्याकडे. आता ते बाळू मामा देव नाही का ते देवाला जायला लई इच्छा झालेली आहे. पण कधी आता वेळ भेटतोय तेच विचार चाललाय. एक दिवस तरी नाही का गेलेला माणसाला बरा वाटतो जरा नाही का कुठं. तसंच तुमच्यासारखंच आमचं बी
दरवाजी मेंढर हा. त्यांना सोडून जायला पण नाही भेटत नाही ना. भेटत कुठं पण नाही, पाहुणी नाही कुठं हा नाही. पाहुणं नाही का रावळं नाही नाही का. काय नाही. काय लगीन यावं असलं तरी पण एक माणूस जायला लागत. हो. एकच कोणीतरी जायचं चौघातनं. आम्ही बी चौघा जण आहे आणि हो. बारका पोर आहे आमच्यापाशी. जावा जावा आहे. हा जावा आहे आम्ही. जावा नाही काही बारीक आहे आमचा जावाचा माझ्या. जावाचा हा तुझा जा नाही माझा घरी घरी शाळेत जात आहे. पोऱ्याला मग तिकडच. हा आई बाबा आहेत ना, सासू सासरा, एक जाव दीर आहे गावाला त्यांच्यापाशी. यो असला तर तुम्हाला करमतय. हा आता ह्यो पण राहीन पुढच्याला. हा? हा पुढच्याला याला बी गावाला ठेवायच्या शाळेत. काय रे सागर तू पण नाव आहे गावाला त्याचं. राहशील? त्याचं नाव सागर आहे, सागर. सागर हा काय सागर टाकरीन बायको पाहिजे. हा? अशा काकड्या लावायला काय मेंढरा वळतय. आहो तुम्ही पण तुमचं तर आम्हाला लय आवडतं. तुमचं आहे ना आम्हाला राहणे लय आवडते. तुमची राहणे आता कोण ना असल्या मातीत येऊन तुम्ही असा जागा बनवलं तर ह्याच्यात कसं असं काय सांडलं तर भरून घ्यावं, इतका भारी ना. चकाचक राहता ना म्हणजे आम्हाला पण असं कधीच सारवला ना तर शेणच बघा अशी अशी गेलो अशी अशी आलो. हा ना थोडासा भेटला होय ना. उद्या घरी जाईन मग आणि मग काय सागर चल. ताईने कोथिंबीर पण दिली, घे बाळा दे त्याच्याकडच. चला मग या वाड्यावर चहा प्यायला. बाळा ते घेते बंदूक घ्या आपली. बंदूक काय आहे ती बंदूक. चल बाळा सागर. मस्तच कोथिंबीर भेटली रे तुला. आता गोडी कुठं गावायची रे आपली. चल बाबा आपल्याला बाजीला भेटलं पण आपल्या गोड्याचं काम राहिलं ना. चल तू मोर चल, मोर बघून चल गावात कापावी पण. मला पाणी नाही प्यायचं तुला. ठेव पाणी पिते का. हा ना पिऊ रे पाणी आता उन्हाची वाज पिते. आता चालली माझी तयारी. चूल पिटवून चुली भात घातला आणि त्या ताईने दोडक दिल्यात या. तर म्हणलं असं मस्त आज दोडक्याची चटणी बनवायची ठिसून. काकडे बी दिल्यात बऱ्याच आणि दोडका दिल्यात. कोथिंबीर बी त्यांच्याच वावरात होती, जरा दिली भाजीला. आता दोडका ते धुवून घेणार आहे मी. आता ही काकडी ही खायची ना आपल्याला. आता सागरला ही काकडी कापून खायची या एवढी मोठी. सागर आणि आम्ही जरा काकडी आधी कापून खाली जरा. आता कसली लागते. आता या दोडक्याचं मी ह्या शिरा काढून घेणार आहे. ह्याला दोडकं म्हणतात किंवा शिरवली म्हणतात. आम्ही जास्तीत जास्त दोडकं म्हणतो पण इकडे शिरवली म्हणतात याला. त्याच्यामुळे आम्हाला बी सवय लागली शिरवली म्हणायची. या अशा शिरा निघतात. मस्त अशी ताटली घेतली आता मी आणि त्या ताटलीने असं वडायचं चाललंय. आता हे शिरवली आपली चांगली परत धुवून घेतली. खिसून बी नाही ते त्याचं शिरा काढून. दोडका ठेसून घेतला. आता हे भांडत चुलीवर ठेवून त्याच्यात जरा शेंगदाणा भाजून घेणार आहे. दूर लागला बायले.
गवळ गवळ आता हे शेंगदाणा भाजून घेतलं. आणि तिखट मिरची आहेत लय. त्याचा आता देठ काढून वाटून घेणार आहे. लवंगी मिरची आहे काळी, त्याच्यावर मीठ टाकून वाटून घेणार आहे बारीक. चवीप्रमाणे मीठ टाकते आणि चांगला चरचरीत दोडक्याचा ठेसा बनवणार आहे. लसणाची एक कुडी सोलून घेतली, ते बी त्याच्यावर टाकून घेणार आहे. मिरची पण चांगली बारीक वाटून घेतली, कोथिंबीर चिरून घेतली. आता चुलीवर शिजाय घालून घेणार आहे. तर या मातीच्याच भांड्यात बनवणार आहे मी. आता भांडं हे चुलीवर ठेवून घेते, कारण मातीच्या भांड्यात एक आपण कोणचं बी जेवण बनवलं तरी चवीला लय भारी लागतं. आणि मग आम्ही असं अधून मधून बनवतोच, पण ह्याला जपायला लय लागतं या. कारण रानात सारखं आदळ आपट उचल आपलं, त्याला मी वाडा उठायच्या दिवशी डायरेक्ट एकटं सेपरेट डोक्यावर घेऊन चालते. सकाळी किटली घासली, किटली अशी मोकळी होत आली की मग आम्ही घासून टाकतो दुसरं तेल वाटायच्या आधी. तर हे राहिलेलं तेल आपलं बाटलीत ओतून ठेवलं होतं. तेल चांगलं गरम झालंय, मोहरी टाकून घेते. मोहरी वाज फुलली की जिरं टाकलं, कढीपत्ता आहे, एक चिमूटभर हिंग टाकून घेतला. ते चांगलं फुललं की मिरची टाकून घेतली वाटलेली, लसूण घालून मिरची वाटलेली. मिरची चांगली तळून घेतली. एक चमचा हळद टाकून घेते त्यात. हळद टाकली की लगेच वरनं टमाटर एक चिरून घेतलंय ते टाकून घेते. टमाट्याचा एक आंबटपणा मस्त असा आपल्या दोडक्याच्या ठेच्यात लागतो. थोडा आपला खोबरा खिसून घेतलाय बारकी वाटी एक, आता ती त्याच्यात टाकून घेते. कोथिंबीर टाकली चिरून घेतलेली. सगळा मसाला चांगला मस्त परतून घेतला. आता दोडकं टिचून घेतलेलं टाकून घेते त्याच्यात. तोंडावर दूर येतोय बाय. आता सगळा वाटणाचा आणि त्या दोडक्याचा एक जीव करून घेणार आहे मी. स्वयंपाक करायला लवकरच तयारी केली होती, पण पार दिवस मावाळला मला. कारण मधून अजून दुसरं बी काम केलं, जरा पाण्याची एक खेप आणली, गोड्याचं बघितलं, अजून वाघरचं राहिलंय. दिवस तर मावाळाय. आता थोड्या वेळात मेंढरं बी येत्यान आणि तवर आपली दोडक्याचा ठेसा तयार पण होतो. या सगळं वाटणाचं न दोडक्याचं मिक्स करून घेतलं. आता त्याच्यावर 1 मिनिटभर झाकण ठेवून घेणार आहे मी. आता चांगलं झाकण ठेवून 1-1.5 मिनिटं झालं. हे असं मधून अजून लक्ष द्यायला लागतं खाली, नाहीतर खाली लागायची भीती परत. आणि अशा मातीच्या भांड्यात जर लागलं ना तर ते मग भांड्यासारखा वास येतो करपाट. त्याच्यामुळं शक्यतो जास्तीत जास्त ती काळजी घ्यायची की ह्या भांड्यात लागून नाही द्यायचं. कंच बी जेवण बनवलं तरी म्हणजे करपून. आता हे शेंगदाणा भाजून त्याचं मी टरपालं काढून घेतली होती.
आणि मग बारीक कूट करून घेतलाय असा आबाड दोबाड. आता ते टाकून घेते वरनं. ते सगळा मिक्स करून परत त्याच्यावर मी 1 मिनिटभर झाकण ठेवून घेणार आहे. कारण चांगलं टिचून घेतल्यामुळे याला शिजाय पण वेळ जात नाही आणि अगदी टेचायला फक्त ना मिरची वाटायला त्याला त्याच्या शिरा काढायला वेळ जातो. पण त्याचं कालवण बनवाय त्याची किंवा भाजी बनवाय ठेसा बनवाय टाईम अजिबात जात नाही. आता झाकण ठेवून घेते त्याच्यावर. दोडक्याचा ठेसा तयारच झालाय आपला. आता जरा चिरलेली कोथिंबीर टाकून घेते. चांगली मिक्स करून घेतली. आता खाली उतरून घेणार आहे आणि दुसरी कामं बघणार आहे. सागरचं काय चाललंय? काय रे बाळा तुला काय काय बघतो तू? येलं. काकडी चिरायची वय. इळा वय माझ्या बाबाला. इळा बाळा तिकडच बघ. नाही तर हिथं येतं पाठच्या कडेला बघ ह्या बाजूने. काकड्या दिलेल्या आम्ही खाल्या बी मीठ लावून. हा ना, मीठ लावून बरं गावठी काकड्या बानाय. हा गावठी. आणि ती पावसाळी पण तिकडं म्हणजे आता इथलं उरागलं हा वर. की तिकडं जाऊन जो त्यांचा दरवर्षी जागा असतो तो साफ करतात जाऊन. म्हणजे हा लावायला पावसाळ्यात. मगाशी तर एक जण म्हणला हं. मला दसऱ्याला उतरलो आम्ही खाली, आता पाणी पडताना जायचं गाठावर. हा बरोबर. असं ना? म्हणलं आमच्या वाणीच आहे तुमचं पण, म्हणलं ना काय. ती म्हणत होती म्हणजे गेल्या वर्षी आम्ही आहे ना हं. पाऊस पडताना गेलो पार इथं लावल्या होत्या खालती बघा होळच्या खाला कोणत्या हा वावर. होते होते आपण बसलो होतो एकदा तेव्हा. त्याच लावल्या होत्या गेल्या वर्षी म्हणे. तर पाणी पडताना गेलो इथनं निघून म्हणे. पाऊस पडत तर होत इथं. हा ना, आता डोंगरावर कसं आहे त्यांना पण म्हणजे पाण्याची सोय नाही वावर बिवर येतं वर आणि म्हणे. लोक लय कष्टाळू ठाकर समाजाची लोक लय अगदी डोंगरामधनं 10-12 किलोमीटर ते चाल तिथं खालून वजी वर वरून डोक्यावर खाली. आणतात. हा डोक्यावर आणि वजी वजी आणतात. वरनं डोंगरावरनं खाली डोक्यावर. एकदा मी न पांडा गेलो होतो. पांडाच्या पुरीचा नवस होता तिकडं आणि मग ते लय लांब आगे डोंगरातनच वाट. हा, काय ठिकाणी गाडो मार्ग तर काय ठिकाणी पावळ रस्ता तर असं ना. हा ना बारीक बारीक खाचर. सागर तिथं काकडी चिरायची चालली ती काय कुठं बघून ये? मला मी चिरून दिली तर कापल सागर कापल. जी सगळ्यात मोठी काकडी होती ना अरे चिरलं की जरी. आम्ही खाली मग तिला चिरून मस्त मीठ लावून आणि मग तिथनं पुढं मग हे कालवणाला सुरुवात केली करायला. चटणीला आपण पार्टीच केली. आम्ही पार्टीच केली दोघांनी. हा ना. हा तुम्ही पार्टी करून खाय शिकलेला आहे. आरचे जमन चालले आता मस्त बाकी. काकडे कापून घ्यायची आता बसायचे जेवायला. मला बी कापायची. दे 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 सागर दे दे. मग कापून ये. काकडे पण बरेच दिले ना. बरेच दिले अहो चांगल्या एवढ्या अशा वाट्या. हा ना. हा. अरे मस्त बाकी बनवले. हा आता दाजी जेवलं भूक लागले म्हणलं हो त्यांनी ना, पहिली तो. भाकर भाजली ना खाऊन झोपलं जावं. कटाळते पण रानामध्ये माणूस. मग काय वाटलं कांद्याची पातच आहे. मातीच्या भांड्यामध्ये वास गमघमट येतोय रे बाणाय. येतोय ना हा मग काय. अर्चना घेत आंबे पुरण लागेल बाळा. आता मस्त बाकी बसतोय जेवायला. या जेवाय. सागर नीट जेव तसं
तसं नाही करायचं. सागर हा? कशी काय दोडकी चटणी लागते? भारी झाली कसं ना आले आले जेवलं ना? भाकर पहिली भाजी घे. तो केला होता. हे ना ताज ताज बी आहे. हम्म. पुन्हा कोथमीर बी तिथं ताजी भेटली. मस्त बघा अगदी आजची शिरवल्याची चटणी झाली. मातीच्या भांड्यात असल्यामुळं खायला पण मस्त बाकी लागते.